श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आपल्या रेसिपीचे नाव आहे नारळाची वडी. तर ते बघा, हे बघा, त्यासाठी मी इथे एक अख्खा मोठा नारळ घेतलेला आहे. त्यासाठी मी साखर घेतलेली. आपली जेवढी नारळाची चव असेल तेवढीच आपल्याला साखर घ्यायची. इथे मी 100 ग्रॅम मावा घेतला आहे, तो किसून घेतलेला आहे, आणि वेलची जायफळची पूड घेतली. बस फक्त 4 साहित्यात आपली ही रेसिपी तयार होणार आहे आणि एक नंबर चवीला लागते. तर आपण लगेचच स्टार्ट करूया. आपल्याला काय करायचे आहे, आपल्याला ज्या कढईत करायची आहे ती कढई घेतलेली आहे मी, आणि इथे आपण ही नारळाची चव काढून घेऊया. आणि त्याच मापाने आपल्याला साखर घ्यायची. जेवढं आपल्याला ओल्या चव तेवढीच आपल्याला साखर घ्यायची. बघा, एवढी साखर थोडी अजून कमी आहे, पण ठीक आहे. जर म्हणजे पक्की गोड नसेल पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकता. थोडीशीच कमी आहे. हे बघा, म्हणजे गोड पक्की कोणाला आवडत नाही, त्या हिशोबाने ठीक आहे. नाही तर माप सेम करायचं. एकतर चव जेवढी असेल नारळाची तेवढंच साखर घ्यायची, आणि त्याला थोडंसं कमी असेल तर चालेल. तर आपण आता हे काय करायचं, हे सर्व आपण असं मिक्स करून घेऊया हाताने, आणि मग गॅसवर ठेवूया. आता मी एक सगळं मिक्स करून घेतलं आहे. आता आपण हे गॅसवर ठेवूया. आपण गॅसवरती कढई ठेवलेली आहे. आता आपण गॅस चालू करून घेऊया. मीडियम टू लोवरतीच हे करायचे आपल्याला, म्हणजे चांगलं हे करून घ्यायचं आहे. आता हे चांगलं असं हे करत राहायचं, म्हणजे असं साखर अशी वितळेपर्यंत आपण करत राहूया. बघा, आपण असं चांगलं नुसतं हे करत राहूया, म्हणजे ढवळत राहायचं. नाही तर मग करपेन तर लगेच लाल पडेल, मग म्हणून सतत फिरवत राहायचं आपण. मी अगोदर तुम्हाला एक नारळवडी दाखवलेली, ती म्हणजे रोजवाली दाखवलेली. त्याच्यामध्ये आपण रोज इसेन्स वापरले आणि फूड कलर वापरला आहे गुलाबाचा, म्हणजे पिंक कलर, तर गुलाबी कलरची. आता आपण ही व्हाईट करणार आहोत आपण, म्हणून वेलची जायफळची पूड वापरणार आहोत. तर आपण ही वेलची जायफळवाली करूया. ही पण खूप छान लागते, ती पण खूप छान लागते. आता मी तुम्हाला सांगितलं बरोबर तेच माप घ्यायचं साखर, कारण का मग वडी परफेक्ट होते. तरीसुद्धा म्हणजे एकदम परफेक्ट होणार. आता ही आपण थोडीशी साखर कमी घातली, कारण का जास्ती गोड पण कोणाला आवडत नाही. ठीक आहे, पण होते ती व्यवस्थित. बघा, आपली साखर कशी अशी वितळायला लागलेली आहे. आता आपण इथे मावा वापरणार आहोत. तर माव्याच्या ऐवजी तुम्ही दूध वापरलं तरीसुद्धा चालेल. तर आपण इथे मावा वापरणार. माव्याने खूप छान टेस्ट येते. तर आपण हे करून घेऊया. हे बघा, आता आपलं म्हणजे होईला आलेलं आहे. आता सुक्कं होईला आलं आहे. आता या स्टेजला काय करायचं आहे बघा, असं बघा, आता आपण साईडून बघा कसं असं सफेद हे झालेलं आहे साखरेचं. आता या स्टेजला आपल्याला मावा घालून घ्यायचा आहे. तर आपण आता हा मावा घालून घेऊया. मावा घातला आहे. हा घरचाच मावा आहे. माझी माव्याची पण रेसिपी आहे, मलईपासून बनवा मावा, तर ती पण तुम्ही बघून घ्या. आपल्या घरच्या घरी मावा बाहेरचा नको आणायला. ते बघा, आता मस्त नवरात्र चालू आहे. आता मग नारळ पण केवढे तरी मिळतात, म्हणजे देवीची ओटी भरल्या, तर तुम्ही मस्तपैकी अशा नारळ वड्या करा. आता आपल्याला हे पूर्ण असा गोळा होईपर्यंत फिरवायचे. आता हळूहळू ते गोळा होऊन फिरायला लागेल, तोपर्यंत आपल्याला हे करून घ्यायचे मीडियम टू लोवरतीच. बघा, आता आपलं मस्त असं म्हणजे सुक्कं झालेलं आहे. आता गोळा असा म्हणजे बघा फिरायला लागला आहे, कढई सोडायला लागलेलं आहे. जेव्हा कढई सोडायला लागतो ना, तेव्हा समजायचं आपलं बरोबर परफेक्ट झालेलं आहे. जास्ती वेळ पण ठेवायचं नाही, तर मग मिश्रण कडक होतं. हे बघा, आता आपण या स्टेजला आपल्याला काय करायचे, वेलची जायफळची पूड आपण टाकून घेऊ. याच्याने मस्त स्वाद येईल. ती लास्टलाच टाकायची, म्हणजे वास उडत नाही, चांगला राहतो. आता मी गॅस घालवते. गॅस घालवलेला आहे. आता आपण काढून घेऊया. आता आपण हे काढून घेऊया. लगेच करायचं आहे, नाही तर हे लगेच सुक्कं होतं. मी असं थापून घेते. हे बघा, असं आपण वाटेने केले. आता आपण लाटण्याला पण तूप लावून घेतलेलं आहे, आणि असं लाटण्याने पण हे करून घ्यायचं पातळ असं. हे बघा, अशा मी वड्या हे पाडून घेतलेल्या आहे. आता थोडा वेळ सेट होऊन देते, मग आपण काढून. अशा प्रकारे आपल्या नारळाच्या वड्या निघालेल्या आहेत व्यवस्थित. थोड्याफार अशा फुटल्या, कारण का साखर कमी पडली,
तर साखर तुम्ही व्यवस्थित म्हणजे परफेक्ट टाका, जेवढी ओल्या नारळाची चव असेल तेवढीच साखर टाका, मग वड्या एकदम परफेक्ट छान होतीलच. तर हे बघा तरी झाल्यात आपल्या, जेवढ्या चांगल्या झाल्या त्या काढून घेतल्या मी. हे बघा, तर तुम्ही नक्की ट्राय करा. माझ्या रेसिपीज आवडत असतील तर अशाच गोड तिखट नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. याने मी अपलोड केलेल्या रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील. चला तर मग आज इथेच थांबू आणि नवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटू. धन्यवाद.